ए छेद बी ज्यामध्ये बी इज नॉट इक्वल टू 0 असते अशा प्रकारच्या या प्रकारे असलेल्या संख्यांना आपण अपूर्णांक असं म्हणतो. अपूर्णांक म्हणजेच फ्रॅक्शन. यामध्ये ए छेद बी याच्यामधला हा ए जो असतो एला आपण अंश असं म्हणतो. अंश म्हणजेच न्यूमरेटर आणि बी जो असतो तो डिनॉमिनेटर असतो. म्हणजेच न्यूमरेटर म्हणजे अंश आणि डिनॉमिनेटर म्हणजे छेद. आता आपण टाइप्स ऑफ फ्रॅक्शन्स म्हणजेच अपूर्णांकाचे प्रकार शिकू. अपूर्णांकाच्या प्रकारामध्ये एकूण त्याचे 7 प्रकार आहेत. पहिला प्रकार प्रॉपर फ्रॅक्शन्स. दुसरा प्रकार इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स. तिसरा प्रकार लाईक फ्रॅक्शन. चौथा प्रकार अनलाइक फ्रॅक्शन्स. पाचवा प्रकार युनिट फ्रॅक्शन. सहावा प्रकार मिक्स्ड फ्रॅक्शन आणि सातवा प्रकार इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स. आता ह्याचे एक्झाम्पल पाहूया आपण. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे आपला जो न्यूमरेटर जो असतो तो न्यूमरेटर लहान असतो आणि डिनॉमिनेटर हा मोठा असतो. 4/5, 7/13, 9/15, 2/5 हे काही आपल्या प्रॉपर फ्रॅक्शनचे एक्झाम्पल्स आहेत. याच्यामध्ये आपला न्यूमरेटर जो असतो तो न्यूमरेटर हा आपल्या डिनॉमिनेटरपेक्षा लहान असतो. Numerator is less than denominator. That fraction is called as a proper fraction. In improper fraction, numerator is greater than denominator. In this fraction, examples are 5/3, 7/2, 17/5. These are the examples. In these examples, means improper fractions, numerator is greater than denominator. If numerator is greater than denominator, then that fraction is called as a improper fraction. In like fractions आपल्याला denominators are equal to all denominators are equal. All denominators are equal means 1/5, 7/5, 2/5. These are the examples of like fractions. Then unlike fractions, in unlike fractions, numerator denominators are not equal. In that examples, they may be proper fractions or improper fractions. 2/3, 5/2, 7/5. These are the examples of unlike fractions. In unit fractions, the numerator must be equal to 1. If in given fraction the numerator is equal to 1, then that fraction is called as a unit fraction. In unit fractions, 1/7, then 1/13, then 1/17. These are the examples of unit fractions. In unit fractions, numerator is equal to 1. In mixed fraction, there will be the integer part, means 2 integer 4/5 is example of mixed fraction. Then 7 integer 5/7. In this type of mixed examples, there will be the integer part and numerator will be less than denominator. Then these are the fractions. They are called as a mixed fractions.
in equivalent fractions when one fraction is equal to other fraction. How it is possible? If we multiply one number with numerator and denominator, then we got another fractions. That fraction will be the equivalent fraction of the given fraction. Multiply or divide. If we multiply this fraction by 3, then 2 into 3 is equal to 6, 4 into 3 is equal to 12. Then these two fractions are the equivalent fractions. If we divide this fraction by 2, then we got 2 upon 2 is equal to 1, 4 upon 2 is equal to 2. These all are the equivalent fractions. Equivalent fractions are equals. म्हणजेच प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये आपला छेद हा मोठा असतो आणि अंश हा लहान असतो, त्या फ्रॅक्शनला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात. प्रॉपर फ्रॅक्शनलाच आपण छेदाधिक अपूर्णांक असंही म्हणतो. इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो छेदापेक्षा त्या अपूर्णांकाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हणतात. इम्प्रॉपर फ्रॅक्शनला अंशाधिक अपूर्णांक असंही म्हणतात. लाईक फ्रॅक्शन मध्ये ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्या फ्रॅक्शनला लाईक फ्रॅक्शन असं म्हणतात. म्हणजेच त्याला आपल्याला समछेद अपूर्णांक असंही म्हणता येईल. अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये छेद आणि अंश सारखे नसतात किंवा प्रॉपर आणि इम्प्रॉपरचं मिक्सचर असते. म्हणजे काही अपूर्णांक अंशाधिक पण असू शकतात, काही छेदाधिक पण असू शकतात. युनिट फ्रॅक्शन म्हणजे ज्या पूर्णांकाचा अंश जो आहे तो 1 असतो, तो 1 असलेला अंशालाच युनिट फ्रॅक्शन्स असं म्हणतात. मिक्सड फ्रॅक्शन म्हणजेच पूर्णांक युक्त अपूर्णांक, म्हणजे अशा प्रकारचे अपूर्णांक ज्याच्यामध्ये पूर्णांकाने युक्त असलेला अपूर्णांक असतो, ज्याच्यामधला पूर्णांकाचा भाग सोडला तर बाकीचा अपूर्णांक जो आहे तो आपल्याला 4/5 आणि ह्याचं रीडिंग जे आहे तो मराठीमध्ये 2.4/5, 7.5/7 अशा प्रकारे करता येते. इंग्लिशमध्ये याला वाचत असताना 2 इंटिजर 4/5 किंवा 7 इंटिजर 5/7 अशा प्रकारे आपल्याला याचं वाचन करता येतं. इक्वलंट फ्रॅक्शन म्हणजेच सममूल्य अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांक म्हणजे दिलेल्या अपूर्णांकातला म्हणजे अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणल्यास अथवा भागल्यास मिळणारा अपूर्णांक हा मूळ अपूर्णांकाशी सममूल्य असतो. असेच अपूर्णांक जे असतात त्यांना सममूल्य अपूर्णांक म्हणजेच इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स असं म्हणतात. आणि मिक्स्ड फ्रॅक्शन्स. सुरुवातीला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं कन्व्हर्शन मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये करून पाहू. इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अंशाधिक अपूर्णांक आणि मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांक. इम्प्रॉपर फ्रॅक्शनचा जो आहे तो 7/2 अशा प्रकारचा एक अपूर्णांक घेऊ आपण. अगोदर ह्या 7ला याचं कन्व्हर्शन मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये करत असताना 7 डिवायडेड बाय 2, 7 डिवायडेड बाय 2, 2 3 6, then there will be the one remainder and we can write this fraction, improper fraction, into mixed fraction as take this integer part, remainder in numerator and divisor will be the denominator. In this way we can convert the improper fraction into mixed fraction. Another example, 15/4, then 4 3s are 12, 4 4s are 16, therefore 4 3s are 12, then remainder is 3/4. This is the conversion of improper fraction to mixed fraction. 37/7, 7 7s are 49, 7 5s are 35, 7 6s are 42, that is greater, therefore 7 5s are 35. 37 minus 35 is equal to 2, that is the remainder and this is the denominator. Means 15 denominator 4 is equal to 3 integer 3/4. 37/7 is equal to 5 integer 2/7. Then how to convert the mixed fraction into improper fraction? We are going to take these examples. These examples are 5 integer 2/7,
3 integer 3/4 and 3 integer 1/2. When we are going to convert mixed fraction to improper fraction, then take the integer part, multiply the integer part with denominator and add the numerator in that product. Take the denominator as it is, then 7 5s are 35 plus 2/7 is equal to 37/7. Then 3 into 4 plus this numerator upon 4 is equal to 4 3s are 12 plus 3/4 is equal to 15/4. In this example, 3 is the integer, numerator is 2 plus 1/2, 2 3s are 6, 6 plus 1/2 is equal to 7/2. In this way, we can convert the improper fraction into mixed fraction and vice versa. म्हणजे आपल्याला अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करत असताना दिलेल्या छेदानं अंशाला भागाकार करायचा, जी बाकी उरेल ती बाकी अंशस्थानी घ्यायची आणि अशा प्रकारे त्याला आपल्याला म्हणजे छेदाधिक आपल्या अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात होते. 7/2 बरोबर 3.1/2, 15/4 बरोबर 4×12 4×4 जास्त होते म्हणून 4×12, 15तून 12 गेले 3 राहिले आणि मग 4 जशास तसा, 7×5 35, 37 मधून 35 गेले, 2 राहिले, 2 आपल्या अंशस्थानी आणि 7 जशास तसं. अशा प्रकारे आपण आपल्या ह्या अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये केलेलं आहे. आता हेच एक्झाम्पल मिक्स्ड फ्रॅक्शनचे रूपांतर आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे आपले अंशाधिक अपूर्णांक सरळ सरळ या दोघांचा पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये अंश मिळवायचा. 7×5 35, 35 37, 37/7 छेद जशास तसा, 4×12 12 3 15, 15/4, 3×2 6, 6×1 7, 7/2. अशा प्रकारे आपण दिलेल्या आपल्या अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपल्या अंशाधिक अपूर्णांकामध्ये केलेलं आहे. तुम्हाला ही उदाहरणं समजली असतील तर काही प्रश्न देतोय ती सोडवा.